माझ्याबरोबर अशी एक गोष्ट घडली की जी मी आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. हे जे मी सांगणार आहे ते जवळजवळ 8 किंवा 9 वर्षापूर्वीचं असेल. मी आधी मुलांच्या तालमीत होते. 99% मैदानात मी कधीच पडले नव्हते. मुलांबरोबरच कुस्ती खेळायचे, कारण मुलीच नव्हते त्यावेळेस. कर्जतमध्ये जवळ मैदान होतं, तर तिथे एका मैदानाला गेलते. माझ्याबरोबर कुस्ती खेळायला कोणीच उठलं नाही. मग एक जण काय म्हणला, तालमीतली तालमीत खेळा आणि सोडून घ्या कुस्ती. आणि ज्या मुलाबरोबर माझी कुस्ती लागली त्याला मी तालमीत ऐकत नव्हते खेळायला, म्हणजे मी त्याला पाडायचे वन साईड. ते मला 3-4 वेळेस कानात म्हणले की त्याला पाडू नको, सोडून कुस्ती करा. तालमीत पोराला पाडल्यावर त्याची इज्जत जाईल, समजून घे जरा. मग मी पण म्हणलं असू दे, चाललं, नाही पाडत त्याला, घेऊ सोडून. आणि त्याने माझ्यावर शाळा केली. कुस्ती लागली, मी ढिल्ल धरत होते आणि त्याने मला पाडलं, कारण त्या माणसाने सांगितलं होतं पाड म्हणून. मी चालू मैदानातच म्हणले कुस्ती सोडून घ्यायला लावला आणि मला असं कसं पाडलं. पण त्या माणसाने कव्हर केलं, कारण त्याचंच गाव होतं. आणि तो माणूस दुसरा तिसरा कोण नसून ज्या तालमीत मी प्रॅक्टिस करत होते त्याच तालमीचा वस्ताद होता. त्यामुळे कधीही कोणावर डोळं झाकून विश्वास करायचा नसतो. पाठीवर वार करणारे आपल्या जवळचीच असतात. त्यानंतर ती तालीम मी सोडली आणि आजपर्यंत मी कधीच माझ्या तोंडून त्या तालमीचं नाव किंवा त्या वस्तादचं नाव किंवा कौतुक काहीच ऐकलं नसेल, कारण ज्यांनी मला खरंच जपलं मी त्यांचंच नाव घेते. आणि गुरु निवडताना जो आपल्यासाठी खरंच योग्य आहे का ते बघूनच निवडावा. माणसाने मळका असावं पण जळकं नसावं, असं म्हणतात ना. त्या माणसामुळे मी शिकले की कोणावर कधीच विश्वास ठेवायचा नाही. असं म्हणतात कायमस्वरूपी एकच गुरु असावा, पण तो गुरु तसा असावा पण लागतो, नाही तर तालीम बदलणे किंवा अकॅडमी बदलणे गरजेचं असतं. 15 वर्षात जवळजवळ 5-6 तालीमी बदलल्यात. त्यापैकी जिथं मी आता सध्या प्रॅक्टिस करते ही किरण मोरे सरांची महाकाल कुस्ती संकुल पुणे. आणि 2012ला मी कोल्हापूर इचलकरंजी वेंकोबा मैदान इथे होते. तिथं कोच आणि तालमीचे मालक पण अमृत मामा भोसले होते. माझे खूप लाड करायचे. आजपर्यंतच्या 5-6 तालमींपैकी मला फक्त ह्या 2 तालमीत मला चांगला रिस्पॉन्स आणि प्रेम मिळाले. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.